संदर्भातली बातमी आहे। काल सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला। त्यामुळे तातडीने नितेश राणेंच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात जामिनाकरता अर्ज केला। त्यांच्या जामिनावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्ट सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळलाय। त्यामुळे आता मुंबई हायकोर्ट नितेश राणेंना दिलासा देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालय, त्यानंतर मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामीन अर्जासाठी नितेश राणे आणि त्यांच्या वकिलांनी अर्ज केलेला आहे। या तिन्ही ठिकाणी तो अर्ज फेटाळण्यात आला। त्यानंतर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार पुन्हा एकदा सिंधुदुर्ग सत्र न्यायालयामध्ये नितेश राणेंनी दाद मागितली। ते कोर्टात हजर झाले आणि जामिनासाठी त्यांनी अर्ज केला। जामिनासाठीचा त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला। आता ते पुन्हा मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज त्यांनी केलेला आहे आणि त्याची सुनावणी आज होते आहे। समीर वानखेडेंसंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे। समीर वानखेडे यांना धक्का मिळालेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या बारचा परवाना रद्द केलेला आहे। समीर वानखेडेंना हा एक धक्का आहे। नवी मुंबईतील सद्गुरू हॉटेलचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केलेला आहे। चुकीची माहिती दिली असा आरोप करत हा परवाना रद्द करण्यात आलाय। परवाना रद्द करण्याचा 6 पानी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे। 27 ऑक्टोबर 1997 रोजी हा परवाना मिळवला होता। पात्रतेचं वय कमी असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय आणि दारूबंदी कायद्याचं कलम 54 लागू करण्यात आलाय। महत्त्वाची बातमी आहे। समीर वानखेडेंकरता हा मोठा धक्का आहे। नवी मुंबईतील सद्गुरू हॉटेलचा परवाना रद्द करण्यात आलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी बारचा परवाना रद्द केलेला आहे। दारूबंदी कायद्याचं कलम 54 लागू करण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अजित, काय अधिक माहिती? समीर वानखेडे यांचा नवी मुंबईतील वाशी सेक्टर 19 येथे सद्गुरू रेस्टॉरंट अँड फॅमिली बार असं एक हॉटेल आहे। या हॉटेलवरती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आक्षेप घेतला होता आणि आणखीन एक फर्जीवाडा असं म्हणत एक ट्विट केलं होतं। यानंतर समीर वानखेडे यांच्या नावावर असलेला हा जो म्हणजे हे जे हॉटेल आहे त्या हॉटेल संदर्भात अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। या सगळ्या पार्श्वभूमीनंतर उत्पादन शुल्क विभागाने याची चौकशी लावली होती। ही चौकशी जेव्हा झाली त्यानंतर त्याचा अहवाल जो आहे तो ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर जे आहेत त्यांच्याकडे तो सगळा अहवाल सोपवण्यात आला होता आणि त्यावर समीर वानखेडे यांच्या वतीनं त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांची बाजू काय आहे हे मांडण्याकरता सुनावणी लावली गेली होती। जवळपास गेली 3 महिने झाली ही सुनावणी सुरू होती। ही सुनावणी जी आहे ती काल पूर्ण झाली असून याच्यावरती आदेश देण्यात आलेले आहेत, पण हे आदेश तोंडी देण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की समीर वानखेडे यांचं वय जे आहे ते उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार कमी होतं आणि कमी वय असताना त्यांनी हे लायसन मिळवलेलं आहे, हे बेकायदेशीर आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती ते लायसन जे आहे ते रद्द करण्यात येईल अशी तोंडी आदेश झाले होते। याची लेखी प्रत अजून जारी झालेली नाहीये। राजेश नार्वेकर यांच्याशी आम्ही संपर्क केला असता त्यांचं म्हणणं आहे की अजूनपर्यंत याची लेखी प्रत जारी करण्यात आलेली नाहीये। तर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचं देखील हेच म्हणणं आहे की अजूनही लेखी प्रत जारी झालेली नाहीये। त्यांची माहिती मिळते त्यानुसार समीर वानखेडे यांच्या हॉटेलचं लायसन जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे असे आदेश जे आहे ते दिले गेलेले आहेत। जोपर्यंत याची लेखी प्रत जारी होत नाही तोपर्यंत मात्र हे आदेश आहेत ते उत्पादन शुल्क विभागाला याची कारवाई करता येणार नाही आणि यासाठी थोड्याच वेळात जी आहे ती उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। नक्की अजित, धन्यवाद सविस्तर माहिती दिल्याबद्दल।